महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज चॅनलच्या माध्यमातून आज आपण हुपरी गावामध्ये आहोत। हुपरी गावातील आज जे शेतकरी आहेत, सतीश आंडे नाव आहे त्यांचं, त्यांच्या दावणीचा एक जातिवंत कोसा खिलार वळू, आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत। यांची एक अजून विशेष गोष्ट म्हणली तर यांच्या दावणीला एका प्रसिद्ध काजळी खिलार बैलाची आपण मुलाखत आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून पण काही कारणास्तव बैल गेला आणि आज बरंचसं चांगल्या पद्धतीचं संगोपन आपल्याला हे शेतकरी करताना दिसतात। दादा, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि कुठे आहे तुमचा पत्ता ती माहिती द्या। सतीश अप्पासो हांडे, राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। फोन नंबर 7972966169। हे कुठे आहे तुमचा पत्ता, जर आम्हाला गाय घेऊन यायचं असेल तर? शिवाई चौक हुपरीमध्ये। आता दादा, आम्हाला थोडंसं हा बैल आपण कुठून घेतला, किती दाती असताना घेतला, आज किती दाती आहे? तो बैल आदत होता, आपण बैल शेरू महाराज यांच्या गोट्यावरून घेतला। तो आदत बैल त्यावेळी आपण 2.25 लाखाला घेतला, तिथून आपण आणलेला आहे। त्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे शेरू महाराजांचा मोठा ओळख आहे, त्या घरच्या पैदाची, त्यांच्या बैला पैदाचीच आहे। आता एक विचारायचं आहे की ह्याच्या अगोदर पण तुमच्या दावणीचा राजा नावाचा बैल बराचसा प्रसिद्ध होता, आम्ही तो पाहिला। एखादा बैल आता आज तुम्ही निवडता, कुठल्या गोष्टी बघता किंवा काय असतं त्यावेळेस तुमचं? त्याचे जातीच परत कोसावान असलेला आहे, शिंग, डोळे, कान, पक्षिंगाला चेहरा, ही नजर ही जी एक नंबर आहे अशी। आता गाय भरण्याचे किती घेतो आजपर्यंत, किती गायी भरल्यात आपण? आपण आजपर्यंत 248 गाई लावल्यात। आपण 1000 रुपये घेतो एक गाईला। लांब लांबलेल्या आपण भरपूर गाय आल्यात, इकडं राधानगरी, इकडे आता कालच खर्च ह्याला खंडेराजुरीला गेलतो, नरवाड खंडेराजुरी, आपण भरपूर लांब 100 150 किलोमीटर गेले आता पण गाय लावायला। घरपोच पण सेवा देतो, घरपोच पण देतो? घरपोच जातो। आता गाय इथं येणं आणि घरपोच जाणं, या घरपोच जाण्यामध्ये मग शेतकऱ्याचा आग्रह असतो तेव्हा जातो का कसं, म्हणजे काय असतं? शेतकऱ्या आग्रह म्हणजे गाय तिची कधीच गोट्यातून बाहेर नसते, ती कधी नाही ते गोट्यातून सोडल्यामुळे ती येऊ शकत नाही, इकडे टेम्पोत जाऊ शकत नाही, ह्याच्यापायी आपण तिकडे घरपोच सेवा देतो। आता गाय जेव्हा टेम्पोत भरून बैलाकडे आणली जाते त्यावेळेस असं म्हणतात की किंवा गाय भरल्यानंतर घेऊन जाताना ती गाडी सावकाश चालवत घेऊन जाणं किंवा त्या गायीनी बैल भरल्यानंतर तिथं काही वेळ थांबणं आणि मग मालकाने निघून जाणं, तसं बैल जेव्हा गायीकडं टेम्पोतनं ट्रॅव्हलिंग करून जात असतो तर कुठली काळजी तुम्हाला बैलाची घ्यावी लागते? बैलाही काळजी म्हणजे हाय आपण व्यवस्थित जाणे, व्यवस्थित आपले आहे तिथे जाऊन 10-15 मिनटं लावून मग तिथनं बैल लावून मग 15-20 मिनिटांनी बैल लावतो आपण, लगेच पण आपण उतरून लगेच लावत नाही। 10-15 मिनटं त्याला पण विश्रांती देतो, जरा इकडे तिकडे फिरवतो, पाय भरून आलेला असतात बैलाच पण उभारून तर इकडे तिकडे फिरवून मग एक 5-10-15 मिनिटांना आपण गाय लावतो। आता एक गोष्ट जर पाहायला गेले तर ह्याच्या अगोदरचा पण वळू पाहिला, आज हा वळू पाहतो, यांचा खुराक आणि व्यायाम काय पद्धतीचा असतो? त्याला आपण खुराक देतो कपरी, सातू, मका चुन्नी, आणि याला व्यायाम रोज 1-1.5 किलोमीटर फिरवतो आणि आठवड्यातनं 1-2 गाडीला फिरवून आणतोय। आता एक गोष्ट आम्हाला विचारायची, तुम्ही शेती का काय सर्व्हिस काय करता? आपलं पानपेटी दुकान आहे, ते आपला काय म्हणजे पहिल्यापासून आपले वडील शर्ती म्हणजे बैलगाडी पळत होती, मध्ये कालावधीमध्ये शर्ती बंद झाल्या त्यामुळे आपण सगळं बंद केलं। आपण शर्तीचं एक बारकं वासरू आणलेलं आपण, मग ते आपण पण ते कधी चोरून पळवत होतं ह्या विषय होतं, तेच आपण काजळी त्यातलं निघालं। मग दीपक डॉक्टर सोलनकर यांनी म्हणले हे काजळीमध्ये आहे, हे वळूसाठी सिमेंटसाठी आपण तयार करू, आणि पळवाया नादाला तू लागू नकोस। मग त्याच्यावर आपण मग ते पळवायचं बंद करून आपण हाय असं रेग्युलर शर्तीसाठी बंद केलं आणि गाईवर सोडायसाठी चालू केलं। मग त्यातनं ते आपल्याला वळूचा नादच लागला, मग शर्ती थगिती झाली, ते आपण वळू क्षेत्रातच घुसला होते। 2010 पासून आपण वळू क्षेत्रात आहे। पण आता एक गोष्ट तशी पाहायला गेली तर शर्यत क्षेत्रामध्ये बरंच नाव आहे किंवा बरंचसं त्याच्यामध्ये एक वेगळी क्रेज आहे, मग त्याच्यातनं इकडे येताना असं नाही वाटलं नको की बाबा ह्या वळूकडं नको, तिकडंच थांबावं? शर्ती क्षेत्र आता असं 2 नंबरवाल्यांचं काम झाले, 1 नंबरवाल्यांचं काय राहिलंच नाही। हे गरिबाची शर्ती राहिली नाही, आता सगळं मोठेवाली कोट्यवधी असलेल्यांचं जात आहे त्यात काम आहे। आता गरिबाचं आता बैल घेणं आणि त्यांना शर्ती करणं हे पुरवडत पण नाही आता, त्यामुळे आपलं हे खाऊन पिऊन आपल्याला खिलारी बाळू वाटते, वळू क्षेत्र आपल्याला चांगलं वाटलं इकडे तिकडे प्रदर्शन करून, तेव्हा आपण ह्या क्षेत्रात घुसले। आता तुम्ही जसं म्हणताय की शर्यतीचं क्षेत्र हे जास्त महाग होत चाललंय, मग महाग होतंय म्हणजे नक्की काय म्हणायचं, किंवा आपल्याला वासरं घेऊन खरेदी करणं सध्या परवडत नाहीये, किमती वाढल्यात का काय आहे नक्की? नाही, किमती वाढल्यात हे चांगलंच आहे, किमतीचा विषय नाही, यात
सगळं म्हणजे आता 2 नंबर झाले. ज्याचा मोठा बैल आहे त्याच, ज्याचा चांगला बैल असते त्या चांगल्या बैलावर पळवतोय. गरीबाचा बैल कोण पळवत नाही, त्याला त्याचा हात पण पोचत नाही. आज जर 2 लाखाचं मैदान असलं त्याचं 20,000 भरायला म्हटलं तर त्याला मोठा माणूस पण कोण बैल पर्यायला देऊ शकत नाही. आणि त्यामुळे तो बैल चांगला असून तो बैल कोजतो, त्यामुळे त्याचा वरपर्यंत हात जात नाही. त्यामुळे बैल क्षेत्रात कसं आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे माणुसकी आहे त्याचाच बैल आहे. गरीबाचा आता राहिलं नाही बैल शेती पळवायच्यात. आता एक अजून एक असं विचारायचं की तुम्ही जसं म्हणले की वडिलांचं तुमचं कसलं दुकान आहे, हो मग ते सांभाळून आज हे करणं हे शक्य होतं का? हो, आपण सकाळीच 1-2 तास ह्याच्यासाठी फक्त वेळ देतो. एक 10 वाजून आपण ह्याच्याकडे जनावरांच्याकडे असतो. तिथनं आपण मग हे दुकानात गेली मग संध्याकाळी 5 वाजून आपण तिथनं आणि मग संध्याकाळी 9 नंतर मग आपण ह्याच्याकडे. त्यामुळे दिवसभर आपण- मध्ये गाय आली किंवा घेऊन तेवढं जायचं एक तर मग तेवढ्या दुकानावर 10 कोण असतं मग? नाही त्यासाठी मग बंद, मग तेवढंच ते करून मग आपण तेवढं त्यातल्या त्यात आपण ते करून हे करतो. आता एक गोष्ट मला विचारायचं की वळूच्या ह्याच्यातनं मिळणारं तुमचं जे काय आर्थिक आहे, परत तुम्ही जे दुकान आहे त्याच्यातनं मिळणारं आर्थिक आहे, याच्यात इकडं जास्त जातंय का तिकडं जास्त मिळतंय किंवा कसं? मग हे म्हणजे आता किती काय झालं तरी आपल्याला आपलं आर्थिक गणित येणं गरजेचं. ह्याचा महिन्याचा खर्च असेल, हो खुराक असेल, मग हे कसं ताळमेळ जुळवून आणतात? तरी पण आपल्या महिन्याला नाही म्हटलं एक 20 ते 25 गाई होत्या. त्यामुळे आपल्याला बाबा आहे बाबा एक 20,000 25,000 आपले महिन्या एक होते. तिकडे आपले एक होते एक 10-15,000 रुपये. त्यामुळे आपले हाय या बैलावर ह्याच्यावर निवांत चालू शकते. पण ते सांभाळून पण हा नाद आपल्याला करायचा आहे. म्हणजे असं नाही की बाबा हे बंद करून ते तिकडे हे जास्त कसं आहे, लक्ष 1 देऊ. तास 2 तास आपलं हे केले की ह्याचा विषय संपला. एवढ्या कंटिन्यू दिवस घालवायला लागतो ह्याच्यासाठी काही नाही. पण आता म्हणजे आता तुमचे वडील आजोबा यांच्याकडे पण असं काही खिलार काही देशी पहिलं पळतेली बैल होती आपली आजोबांची. मग आता घरातले असं नाही म्हणत का कधी बाबा हे नको, हे बंद कर, दुकानावर जास्त लक्ष दे, तिथं कसं जास्त वाढेल? घरातली पहिलाच म्हणतात की बाबा शर्ती बंद केला हेच सगळ्यात मोठा आनंद आहे म्हणतात. म्हणजे आज शर्यतीपेक्षा वळू आहे ते चांगली हाय गोष्ट बरं आहे. आहे म्हणतात. आता आपण शर्तीमध्ये एकदा पडलेलो त्यामुळे ती शर्तीचा नाद नकोच म्हणतात. आई आपला फक्त ओळू घेऊन आई आपलं काही त्रास नाही, काही नाही, घेऊन जाणे बिणे आई शांत आहे हेच बरं म्हणतात आपल्याला. आता तुम्ही ज्या गायी भरल्या, आपण जवळपास किती गायी भरल्या? 248 गाई. 248. आज आम्हाला ह्याची पैदास पाहायला मिळते का हो कुठे? आहेत. हुपरीत एक 7-8 हुपरीतच आहेत. आता आणि किती total पैदास नाही पडले म्हणलं तर पण एक 75 ते 80 पैदास पडले. किती दिवस झाले बैल चालू होऊन आता आपल्या दावणीला? पण एक 1.5 वर्ष होईत आला. 1.5 वर्ष. हो. कमीत कमी एवढ्या काय आम्ही दिवसाला भरतो असं काय असतं गणित तुमचं? लय आपण एका दिवसात एक 3 गाई लावले. त्याच्यापेक्षा जास्त कधी गाई आली नाही आपण लावलीच नाही. जे आले ती 3 गाई शेवट आपण लावल्यात. मग समजा त्या दिवशी एखाद्या चौथ्या गाईवाल्याचा फोन आला, ते म्हणले की बाबा भरायची, तर मग आपण त्याला ये सांगतो का उद्या ये सांगतो? का कमीत कमी 48 तास माझ असतो गाईचा. का बाबा आज लावा असं काही नसते. म्हणजे बैलाला पण लई गाई झाल्याने बैलाला त्रास नको. आणि 48 तास माझ असल्यामुळे कसं पुढं पाठी मग करू येतो बाबा एकाच दिवशी लावायचं आहे काय असं काही विषय नसते. मग काय एक जण पैसे मिळवणार असतात, एकाच दिवशी 4-4 पण लावतात. ते लागेल न लागेल गाईचा ते विचार करणार नाही. तिने आपल्याला गाई लावलं विषय आपला हे एक म्हणजे 3 गाई भरायच्या, त्याच्यानंतरची त्याला सांगायचं की बाबा आज सकाळी 2 भरल्या, संध्याकाळी ये किंवा हा मास सोडून दे पुढच्या. नाही 48 तास माझं असते तेव्हा उद्या सकाळी चालू शकते. बैलाला पण विश्रांती एक 5-6 तास विश्रांती मिळाली की बाबा हाय असं बाबा बैल पण लावू शकते. पण नुसते पैसे भेटतात ते म्हणून भरणं तसं नाही. ते चुकीच आहे. म्हणजे सगळ्यात मोठं तेच आहे. नाही उगाच येतात म्हणून आज मी 6 लावलो 5 लावलो. लावशील तू 6 लावशील 7 लावशील पण त्या राहायला पण पाहिजेत ना. 6-7 गाव राहायला पाहिजे. 1-2 ठीक आहे तो शेवट हे पण मुख जनावर आहे. धन्यवाद मालक. आत्ता इथं आम्हाला ह्याची पैदास पाहायला मिळेल. काय नाव आहे मालकांचं? ओमकार कुंभार इथं हुपरीच आहे. ते त्यांना त्यांचं वासरू मालक या हेच आहेत का ओमकार कुंभार? यांचं काय नाव आहे? उत्कर्ष सुतार आहे. हे एक आमचं ही पण आपलीच पैदास आहे. गुरु हांडे. हे कुठल्या बैलाची पैदास? आपल्याच बैलाची पैदास. आम्ही समोर पाहतोय या बैलाची पैदास. किती महिन्याची कालवड आहे आता? तरी पण एक 4-4.5 महिन्याची. आता एक गोष्ट आम्हाला म्हणायचं की येणारा गाई आता आज आम्ही ही पैदास आम्हाला पाहायला मिळते, तर आम्ही आमच्या गाईला हा वळू भरावा किंवा कोणताही वळू निवडायचं, ही निवड गाई मालकांनी कशी केली पाहिजे? गाई मालकांनी त्याला बैलाची जात गोत बघून बाबा आपल्याला आता कुठला बैल लावायचा आहे ह्याच्यावर आहे. मुळात त्यांना शर्तीसाठी लावायचा आहे की आपला काजळी लावायचा आहे, आपण कोसा लावायचा आहे, त्याच्यावर त्यांच्या गाई मालकावर राहते ना. व आपण आपला बैल आता लावायचा आपण कशा पद्धतीने लावायचा आहे आणि कवळा लावायचा नंबर लावायचा हे पण आहे ना. नुसताच आपण बाबा कोसा बैल लावतोय. कोसा बैलात पण आता 7-8 नमुने आहेत बैलात पण. आता मला काय एकदा आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. सतीश अप्पासो हांडे, राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. माझं नाव गुरुदत्त तानाजी हांडे, राहणार हुपरी.
आता हे तुमच्या गाईचं कितवं वेत आहे? हे पहिले वेत आहे आणि 4 महिने कालवड आहे. आता गाय जेव्हा तुम्ही इथं आणलं हुपरीतच जवळ, गाय चालवत आणली का टेम्पोत आणली? चालवत आणली. जवळ होतं ते. मग आता हे जवळ असल्याने टेम्पोचं भाडं वाचलं आपलं. होय. किती वेत झाली म्हणली गायची? पहिली वेत आहे. पहिलंच वेत. गायला दूध किती आता? गायला दूध आता 2 लिटर आहे आणि सगळं ह्याला सोडतो. ओके. हे कालवड आता ठेवायची का द्यायची, काय नियोजन? ठेवायची. प्रदर्शन. मग आता याच्या अगोदर तुमच्याकडे काय सांभाळलं जात होतं का? फर्स्ट टाइम ती गाय? 1960 पासून आमच्यात गाय राईट. मग ती जी गाय तिचाही जन्म तुमच्याकडे आहे का खरेदी केलेली आहे? तिचाही जन्म आमच्याच गावी. धन्यवाद मालक. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून सतीश हांडे यांच्या बैलाची खास मुलाखत पाहिली आणि त्याचबरोबर आज योगायोग असा की त्यांच्याच गावात त्या बैलाची पैदास असलेली पैदास देखील आपल्याला पाहायला मिळाली. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण हे जातीवंत वळू आहेत परत उभा करा. खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून आज हे आपण जातीवंत वळू यांची वंशावळ नोंद करतोय की ज्याच्यामध्ये या वळूपासून कोणती गाय भरली आणि त्याची झालेली पैदास सध्या आपल्याला येथे पाहायला मिळते. तर या सर्व गोष्टी आपण त्या वंशावळीमध्ये त्या मायक्रोचिपच्या माध्यमातून नोंद करणार आहोत. येथे उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला गुगलचा एक फॉर्मची लिंक आहे, त्याच्यामध्ये जावा, तुमच्या नावाची नोंद करा की जेणेकरून मालक घेत असलेले कष्ट त्याच्या बैलाबद्दल आणि त्याची जी पैदास याची नोंद कायम राहिली पाहिजे. मालक जसं म्हणले की आम्ही दिवसाला फक्त 3 गायी भरतो किंवा आली 4थी तर दुसऱ्या दिवशी यायला सांगतो किंवा कमी गायींमध्ये ते मालक जो गायी मालक आहे येणारा तर तो कसा कन्फर्म राहील किंवा ती गाय परत माझ्यावर येणार नाही. तर याच्यासाठी जे कष्ट घेतले जातात ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वळू बैलाच्या, नामवंत वळू बैलाच्या, त्या नामवंत मालकाच्या वळूची, त्या गोवंशाची नोंद राहण्यासाठी हा सर्वात मोठा उपक्रम आहे. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून एखादा बैल जेव्हा प्रदर्शनामध्ये जातो तेव्हा कशा कशा पद्धतीचे क्रमांक, नंबर मिळले जातात या संदर्भातली माहिती आपण घेऊया. तर सध्या आपण मालकांच्या येथे आहोत. मालक नमस्कार. सध्या आम्ही तुमच्या बैलाची मुलाखत घेतोय. कुठे कुठे आपल्याला प्रदर्शनात नंबर मिळाला, काय मिळालं ती माहिती द्या ट्रॉफींची. आपण पहिल्या दाटला बैल घेतला यो खालतीड पहिलं प्रदर्शन आपले ह्याचं विटा महिनीला आपला पहिला नंबर झाला तिथे. त्यानंतर आपला हे कन्यारमड पण 1 नंबर झाला, बंटी पाटील 1 नंबर झालं, मुन्ना माडकाला पण 1 नंबर झालेला आहे. परत आपलं हे हालसोड्याला पण प्रथम क्रमांक आला आहे टोटल. परत ह्याला सदलग्याला चॅम्पियन झाला बैल. परत बर्गेवाडीला बैल चॅम्पियन झालेला आहे. त्यानंतर आता हे परवा गणेशवाडीला हे प्रथम क्रमांक आला. परत आपलं हे जे प्रदर्शन आपले महेदादा लांडग्यांचं प्रदर्शन तिथं पण आपला 2य क्रमांक आलेला आहे. परत हे पुसेगाव 1 नंबर टॉपचं मैदान पुसेगावला पण प्रथम क्रमांक आलेला आहे. प्रथम क्रमांकाची नाही. मालक, आता एखाद्या प्रदर्शनामध्ये किंवा दावणीला सांभाळलेल्या गोवंशाला, आपल्या बैलाला असेल, गाईला असेल, नंबर मिळणं हे तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे की काय याच्यातनं? नंबरासाठी आपण जीवाचा रान करतो सगळं आपण. म्हणजे कसं आहे, त्यासाठी आपण बाळगले ती वस्तू आपण ती तेवढ्यात लेवलची पण आहे ती, त्यासाठी आपण नंबरासाठी आपण जिद्द बाळगतोय. आणि आपला आज पण आपण टोटल नाही म्हटलं तर एक 40-45 ठिकाणी आपण मैदानला गेलो आहे. 1 ठिकाण पण आजपर्यंत आपला बैल कॅन्सल नाही. शेवट तिथे 1 3 नंबरपर्यंत आहेच. पण कधी कधी आपण असं म्हणतो की जेव्हा प्रदर्शनामध्ये घेऊन जायचं असतं तसं तर त्याच्या अगोदर खरं तर मालक वर्षभर बरीच मेहनत करत असतो. ते आहे मेहनत. काय मेहनत असते वर्षभर? मेहनत आमच्या घरातल्यांची भरपूर मेहनत आहे की बाबा, आई म्हणा, घरातली म्हणा, सगळी बाबा, सगळी आपलं थोरलं बंधू आहे तिने पण सगळीजण आपलं त्याचं हे करू शकते. म्हणजे सगळीच करतात. बाबा आपण एकटंच असं बैलाला हे करतोय असं पण नाही. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार